सगळ्यांचेच फेवरेट चॉकलेट मफिन्स इथे बनवून तयार झालेले आहेत, ते देखील फक्त 3 मिनिटामध्ये। बघा, एकदम छोटेसे आणि एकदम परफेक्ट असे आपले मफिन्स इथे तयार आहेत, ते देखील विदाऊट ओव्हन। बघा, मी इथे आप्यांच्या भांड्यामध्ये या मफिन्सला बनवून रेडी केलेलं आहे। किती सुंदर मफिन्स आपले इथे बनवून तयार आहे। इथे वेळ कमी होता, त्याच्यामुळे मी अर्धा वाटी चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। जे तेल आपण स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल मी ते टाकून मिक्स केलं आणि माझ्याकडे इथे प्रसादाचे बाउल होते, त्याच्यामध्ये मी ते भरून घेतलेलं आहे। आणि जी तुटी फ्रुटी आहे तिला मैद्यामध्ये कोट करून वरतून टाकून घेतलेली आहे। तुटी फ्रुटी जर आपण मैद्यामध्ये कोट केली नाही तर ते खाली बसते, म्हणून मैद्यामध्ये कोट करून सगळ्यांच्या वरती टाकून घेतलेले आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे मफिन्स ओव्हनमध्ये देखील बनवू शकता, पण ओव्हनपेक्षा देखील लवकर ते आपल्या इथे आप्यांच्या भांड्यामध्ये होतात। मीडियम फ्लेमवरती आप्या पात्राला 2 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि आपले हे जे मफिन्स आहेत त्यांना टॅप करून त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। फक्त 2 ते 3 मिनटामध्ये लगेच तुम्हाला मफिन्स चेक करायचे आहेत, कारण की आपण त्याच्या खाली कुठलाही बेस दिलेला नाही। फक्त 3 मिनटामध्येच मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। बघा, एकदम जबरदस्त फुगून असे आपले मफिन्स तयार झालेले आहेत, ते देखील फक्त 3 मिनटामध्ये। बघा, एकदम आतपर्यंत ते शिजलेले आहेत। आता मफिन्सला 10 मिनिटे थंड करून घेतले आहेत आणि आता आपण चेक करूयात। बघा, एकदम आतपर्यंत आपले मफिन्स तयार झालेले आहेत, कुठेही बॅटर चिटकलेलं नाही। तुमच्याकडे चॉकलेट प्रीमिक्स नसेल तर ओरिओचे बिस्किट, एक छोटासा बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे, तो मिक्सरमध्ये दळायचा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा दूध आणि अर्धा चमचा सोडा घालून तुम्ही याप्रमाणे बॅटर फिल करून घेऊ शकता। सगळ्यांचेच फेवरेट एकदम टेस्टी चॉकलेट मफिन्स इथे रेडी आहेत। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि अशा सिंपल रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।